प्रिया, तुला बोलायचं होतं माझ्याशी. तुझ्यामुळे झालं हे सगळं. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. सत्यजित, का केलंस तू असं? का केलंस? सांग मला, का केलंस तू असं? काय झालं प्रिया? काय व्हायचं बाकी आहे सत्यजित? सांग ना, काय व्हायचं बाकी आहे आता? सत्यजित, या सगळ्याची सुरुवात त्या दिवशी झाली ज्या दिवशी तू मला स्वतःच्या आयुष्यातून नाकारलं. का नाकारलंस सत्यजित? का नाकारलंस मला? मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं आणि तू मग काय दशा केलीस माझी? त्या दिवशीची मी आणि ही आता तुझ्या समोर उभी असलेली मी. बघ, डोळे उघड आणि बघ माझ्याकडे. काय झालंय माझं? काय करून ठेवलंय मी स्वतःच? मी एक चालणारी बोलणारी व्यक्ती असं वाटतच नाही मला आता. स्वतःच्या मनाविरुद्ध का होईना तू भीक म्हणून जरी मला हो म्हणाला असतास ना, तरी आज आपलं आयुष्य खूप वेगळं असतं. पण तू झिडकारलंस मला आणि म्हणून माझी अवस्था झाली आज. या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस, फक्त तू. फक्त तू. चला, एकदाची संकटांची मालिका संपली म्हणायची. आता नवीन काही उभं राहायला नको म्हणजे झालं. हो ना. मी असं म्हणत होते की आता लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त बघून तुम्हा दोघांचं लग्न लावून देऊया. नाही, लवकरात लवकर लग्न करायला माझी काहीच हरकत नाहीये, पण प्रियाची इच्छा असेल तरच. मला आता कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये प्रियाला. मावशी, प्रिया आता ज्या परिस्थितीतून जातीये, तिच्या मनाची जी अवस्था आहे त्यामध्ये ती काय विचार करत असेल याचा अजिबात अंदाज बांधता येत नाहीये मला. म्हणून म्हणतोय मी की आमच्या लग्नाबाबतीत सगळे निर्णय प्रियालाच घेऊ देत. तेच जास्त योग्य होईल, नाही का? हो, पण तरी सुद्धा मी म्हणत होते. नाही मावशी, मी अगदी मनापासून सांगतोय, खरंच. या वेळेला प्रियालाच सगळं ठरवू दे. मंजुषा, काय आलं सत्यजित सगळं? सौक्षवंत हो. आणि आता काय बी काळजी करू नगस, निर्धास्तपणे राहायचं इथं. हा? होय मंजुषा, तू आता इथे एकदम सुरक्षित आहेस आणि खास करून यांच्या मायेच्या छत्राखाली आहेस. आणि आमची आजी काही कमी नाही,
एकदम डॅशिंग आहे. अगं हिने दादा होळकरांच्या ऑफिसला जाऊन त्याच्याच कानाखाली मारली आहे. आणि आता बी जेलमध्ये जाऊन 4 पायताना हाणून येईन. जाऊ काय? नको आजी, तुला बघूनच तो घाबरायचा. आजी मी येतो, मला ऑफिसला जायला उशीर अरे होतोय. पण चहा नाश्ता करून जाते. येतो नंतर सावकाश. बर ठीक आहे. येतो. मंजुषा येतो. काळजी घ्या आणि हा हो. सांभाळून जा. चल. प्रिया, तुझा सगळा राग मला मान्य आहे, पण प्लीज एकदा शांतपणे विचार कर. ज्यावेळी मी तुला नकार दिला त्यावेळी मला हे नव्हतं माहिती की पुढे जाऊन हे असं काहीही घडणार आहे. तुलाही माहितीये मी काही मंजिरीच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न नाही केलं. मला माहित पण नव्हतं कोण मंजिरी, कुठली मंजिरी. मला काहीच कर्तव्य नव्हतं तिच्याशी. माझ्यासाठी ती एक अशी मुलगी होती जिला माझ्या आईनं माझ्यासाठी निवडलं होतं बस. त्यावेळी जे झालं ते झालं. त्यातूनच मग हे सगळं चांगलं वाईट घडत गेलेलं आहे. इनफॅक्ट चांगलं कमी आणि वाईटच जास्त घडत गेलेलं आहे. पण प्रिया, आता आपण आणखीन किती दिवस बोलत राहणार आहोत त्याच गोष्टीवर? नवीन सुरुवात नको का करायला? मी तुला गेले अनेक महिने हेच समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आणि जरी त्यावेळी तुझं आणि माझं लग्न झालं असतं आणि आज जर तू माझी बायको असतीस तरी आत्ता जे काही घडलंय त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नव्हता. तू माझी बायको आहेस म्हणून दादा तुला किडनॅप करायचं थांबला असता का? नसतं झालं. कारण मी जर तुझी बायको असते ना तर तू मला शोधायला 3 दिवस लावले नसतेस. 3ऱ्या तासाला मला शोधून काढलं असतं. आणि जर त्यासाठी तुला दादाचा जीव घ्यावा लागला असता ना तर तो तू घेतला असतास. जर स्वतःचा जीव द्यावा लागला असता तर तोही तू दिला असतास. पण नाही, मी तुझी बायको नाहीये ना म्हणून लागले 3 दिवस. तुला खरंच असं वाटतं प्रिया? हो, मला खरंच असं वाटतं. मग मला पुढे काहीही बोलायचं नाहीये. गौरव, पण मला खरंच एक गोष्ट कळत नाही की ह्या मंजुषा वहिनींना दादांनी घरात का आणून ठेवलंय. अरे ते दादाला अटक झाली ना आता, मग तिचं ती बघून घेईल ना. की नसती जिंकता मागे लावून घ्यायची काय गरज आहे दादांना? आपलं घर आहे काय धर्मशाळा आहे का? ए बाई, गेला अर्धा तास या एकाच विषयावर बोलतेस. मी आणलंय का त्यांना या घरात? नाही ना, मग मला माझं काम करू दे. हे बघ, मी एका महत्वाच्या ऑर्डरचं कोटेशन तयार करतोय. जर काही चूक झाली ना तर मला खिशातनं पैसे घालावे लागतील. अरे ही ऑर्डर चुकली ना तर खिशातनं पैसेच घालावे लागतील फक्त. तर दादा होळकरच्या बाबतीत काही चूक झाली ना तर जीव घालवावा लागेल आपल्याला. काय काय एवढं काय झालंय आणि काय मोठं आबाळ कोसळलंय? अजून कोसळलं नाहीये, पण कोसळणार नाही कशावरून? म्हणजे काय म्हणजे कळत नाही का तुला? सत्यजित दादांना काय झालंय हल्ली तेच कळत नाहीये मला. कुणालाही घरात आणून ठेवतं. आता ही मंजुषा आली, उद्या त्या अनगा राजेला सुद्धा घरात आणून ठेवतील ती. काय सांगावं, हळूहळू ना घराची धर्मशाळाच करणार आहेत ते. घरातली माणसं बाहेर आणि बाहेरची माणसं घरात. ए नेत्रा, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी समजतंय का? तुझा नेमका काय प्रॉब्लेम आहे तोच मला कळत नाही. तीच तर गोची आहे ना गौरांग राजे. मी काय सांगते ते तुमच्या डोक्यात शिरतच नाही कधी. एनिवेज, जिच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालाय ना तिलाच जाऊन विचारावं लागेल. काय ग, काय करतायच? अगं शिदा बनवते. माझं जेवण मॅच करते ना. मी करू मदत? मला आवडेल.
असं म्हणतेस जा ते पीठ घेऊन ये तिथं ठेवलाय बघ पिठाचा डबा. घे कणिक मळाया घे. आता कणिक मळून झाली की नाही की चपात्या कराया घे. हो. अहो सासू, अगं बाई, सासूबाई, अहो ही पाहुणी आपल्या घरात, तुम्ही तिला कामाला लावलंय. पाहुणी नाय, लेख आहे या घरची ती. आणि शाले तुला लेकीची कमी होती ना व, आता लेख गावली का नाही. आणि नातीला काम सांगणं ह्यो माझा हक्क हाय. घर तिचं आहे ना व, मग घरच्या लेकीनं काम नको कराया घरची काय ग आजी. हो. चल 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 पटापट कामा कराया घे. आणि शाले चल तू बाहेर आधी चल. हो. मंजुषा तू आता सावकाश काम कर. मी मुद्दामच शालेला बोलले, मध्ये मध्ये लुडबुड नको तिची म्हणून. माझा आणि सत्याचा स्वभाव असाच आहे बघ. म्हणजे प्रेमानं लाड लाड बोलणं आपल्याला नाही जमत. जे काय असेल ना ते अगदी मनापासून असते, शुद्ध असते. आणि माझा सत्य माझ्यावरच गेलाय बघ. जशी आजी तसा नातू. आणि आता ही माझी लाडकी नात. सत्य, कुठे चाललाय? ऑफिसला जातोय जरा, काही कामं पेंडिंग आहेत. प्रिया काही बोलली का रे तुझ्याशी? नाही म्हणजे ती बाहेर आलीये का या सगळ्या धक्क्यातून? नाही म्हणजे सावरली नाहीये, पण मी बोललोय तिच्याशी. शांत झाली ती आता. आणि आई, म्हणजे एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी आता पुन्हा पुन्हा तिच्यासमोर तोच विषय उघडत बसू नका. शक्य तेवढं नॉर्मल वागा, म्हणजे ती लवकरात लवकर नॉर्मलला येईल. हो, म्हणजे नाही बोलणार कोणी तिला. मी स्वतः खबरदारी घेईन याची. सत्या, रात्रीचा चाललायस ऑफिसला, सावकाश जा, सांभाळून गाडी चालव. आई मी ऑफिसला नाही जात, फक्त आत्ता मला घरात थांबायचं नाही. तुझ्याशी खोटं नाही बोलणार. येतो. या बरी आहेस ना तू? म्हणजे फार त्रास नाही ना झाला तुला? दादा काही वेडं वाकडं नाही ना वागला तुझ्याशी? नेत्रा, उगाच चांगुलपणाचा आव आणू नकोस. तू कशाला आलीस ना ते सांग. होश, सुटले सुटले सुटले. मला ना उगाच खोटं खोटं वागायला नाही आवडत तुझ्याशी प्रिया. मला माहितीच होत की तू कुठेही असशील, कशीही असशील, तरी सुखात असणार आहे. हे मुदोळकर उगाच उरू बडवत बसले होते. कशी असेल माझी प्रिया? कुठे असेल माझी प्रिया? प्रियाने काही खाल्लं असेल का? पण मला खात्री होती, धरणीकंप आला किंवा सुनामी जरी आली ना, तरी ही अवदसा काही मुदोळकरांचा पिच्चा सोडणार नाही. ती घरी येणार सुखरूप. तू माझं कौतुक करतेस का शालजोडीतली मारतेस? शालजोडीतले मारावे नाही लागत तुला. तुझ्याबद्दल वाईट बोलायचं असेल ना, तर मी ते स्पष्ट बोलू शकते तुझ्या तोंडावर. बरं बरं, आता मला सांगशील का तुझं काय म्हणणं आहे ते? माझं म्हणणं एवढंच आहे की सत्यजित दादांनी आपल्या डोक्यावरची टांगती तलवार या घरात आणून ठेवली.
म्हणजे सत्यजित मी काय केलंय? म्हणजे माननीय मंजुषा दादासाहेब होळकर आता या घरात राहत आहेत. काय? हो, एक काहीतरी नवीनच प्रकरण सुरू झालंय घरात आता. ती बाई या घरात आल्यापासून सतत 24 तास मला फक्त एवढीच काळजी आहे की ही जर त्या येडपट मंजिरी समोर नाही तर दादांसमोर काही पचकली तर काय होईल. नक्कीच त्या मंजिरीला माझ्यावरती संशय आहेच. ते सगळं मलाही समजतंय. ह्या सगळ्यात तुझं काय म्हणणं आहे ना ते सांग. काय म्हणणं असणार आहे अजून? त्या मंजुषाचे पाय चेपायला लागले तरी चालतील. अगदी आत्ता या क्षणी सुद्धा तयार आहे मी हे सगळं करायला. हे बघ, काहीही झालं तरी ही मंजुषा नावाची जी बाई आहे ना ती सत्यजित दादांसमोर किंवा मंजिरी समोर काहीही पचकली नाही पाहिजे. जर काही बोलली तर झालीच माझी काशी. मी दादा होळकरच्या घराच्या पायऱ्या झिजवत होते हे कधीही कुणालाही कळता कामा नये. तू खूप घाबरतेस नेत्रा. ही एकच कमतरता आहे तुझ्यात. ही अजून कोणाला काही बोलली नाहीये ना. मग सोड, पुढचं पुढे बघू. हो, झालं ना तुझं काम? जातीच आहे. सत्यजित, या सगळ्याची सुरुवात त्या दिवशी झाली ज्या दिवशी तू मला स्वतःच्या आयुष्यातून नाकारलं. सत्यजित, मी एक चालणारी बोलणारी व्यक्ती असं वाटतच नाही मला आता. तू भीक म्हणून जरी मला हो म्हणाला असतास ना तरी आज आपलं आयुष्य खूप वेगळं असतं. या सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस, फक्त तू. हळू चालव, समोर बघ, ठोकशील. प्रियानं विचारलेला प्रश्न त्रास देतोय. खरंच सत्यजित, का रे वागलास त्यावेळी असं? मंजिरीशी लग्न करण्याचा आताताईपणा केला नसतास तर आज किती वेगळं आयुष्य असतं तुझं. जर तर वर आयुष्य चालत नसतं, ते झालंच. पण महत्वाचे क्षण जेव्हा हातून निसटून जातात तेव्हा आयुष्यात फक्त जर तरच उरतं. मंजिरीशी लग्न करणं हे माझं नशीब होतं. आपल्या चुकांसाठी नशिबाला दोष देणं हे दुबळ्या माणसांचं काम. मंजिरीने माझ्याशी प्रतारणा केली असली तरी मी तिच्यावर प्रेमच केलं. उपयोग काय? हा, उपयोग काय? वाळवंटात बिया पेरत बसण्याचा धंदा आहे हा. खरंच त्यावेळी प्रियाला हो बोलला असतास तर. पण प्रियानं मला खूप उशिरा सांगितलं. त्या दिवशी लग्न होतं माझं. होतं, झालं नव्हतं. हो, पण केवढा मोठा तमाशा झाला असता. आता आयुष्याचा किती मोठा तमाशा झालाय ते तूच बघ. पण आईला मंजिरीच सून म्हणून हवी होती आणि तीच आई नंतर प्रिया तुझी बायको व्हावी या खटपटीतही होती. मी जसं प्रेम मंजिरीवर केलं तसं मी प्रियावर कधीच करू शकलो नाही. मी प्रियाकडे कधीच त्या नजरेनं नजरेच्या खूप पलीकडे गेलंय तुमचं नातं सत्यजित. या रात्रीसाठी माझा जन्म झालाय सत्यजित. सत्यजित, प्रेम म्हणजे फक्त सुखात सोबत करणं नाही. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या दुःखांना आपलंसं करणं म्हणजे प्रेम. मी तुझ्या सगळ्या दुःखांना पदरात घ्यायला तयार आहे सत्यजित. तुझ्या प्रेमात जळून राख व्हायला तयार आहे. तुम्हाला कधीच कुठला मान दिला नाही.
हा मान तरी दे प्लीज.